24x24 ग्रो बॅग भरण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे असं मला वाटते. इतक्या मोठ्या मोठ्या ग्रो बॅग याला माती इतकी जास्त प्रमाणात लागते. पण बघा बाकीचे ग्रो बॅग आपण अशाच पद्धतीने बघा हे कॅरी जेव्हा मी केली होती ना, जेव्हा पूर्ण प्रकारचं वेस्ट बघा हे जे आपले छोटे छोटे जीवजंतू राहतात कशा पद्धतीने आपण टाकलेलं वेस्ट खात राहतात आणि त्याच्यासोबत आपल्याला खत देत राहतात. हे खूप छान अशी निसर्गाची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि बघा आता हे 24x24च्या ग्रो बॅग आहे. याच्यामध्ये बघा जे काही ऑर्गॅनिक असेल ते सर्व भरलेलं आहे मी. पण आता थोडीशी त्याच्यामध्ये माती टाकली ना तर ते खतात रूपांतर होईल. नाही तर ते आपण जे वरची लेअर राहते ते कोरडीच राहते जर आपण त्याच्यावर माती नाही टाकली तर. आणि आता माती नाही टाकली आहे मी, याच्यामध्ये काय टाकलेलं आहे, जे काही आपल्याला सुकलेले पानं वगैरे होते हे होते त्याचं जे तयार झालेलं आहे खतात रूपांतर थोडं ते याच्यामध्ये टाकल्यामुळे याच्यामध्ये खत लवकर तयार होणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही मोठ्या ग्रो बॅग असेल तर नक्की भरा. कारण ह्या एवढ्या ग्रो बॅग भरायला आपण जर माती आणली तर भरपूर प्रमाणात राहते आणि लागेल. आणि भरपूर प्रमाणात जर माती टाकली तर ह्या ग्रो बॅगसुद्धा जास्त दिवस टिकणार नाही, कारण वजन खूप जास्त होईल. आणि दुसरी समस्या म्हणजे खूप जास्त आपल्याला इकडे तिकडे पण सुद्धा त्यांना थोडंसं लोटतासुद्धा येणार नाही. आणि इथं बघा ड्रॅगन फ्रूट लावले होते ना हे मी, तर हे पण बकेटमध्ये थोड्याच मातीमध्ये लावलेले होते. पण आता वरून सुकलेलं पानं टाकत जाते आणि जेव्हा वाटेल तेव्हा माती टाकत जाईल. बघा अशा पद्धतीने खूप कमी खर्चामध्ये आपण ग्रो बॅग भरू शकतो. कारण ह्या ग्रो बॅग खूप मोठ्या असतात 24x24 इंचाच्या. आणि हे आधीपासून बघा अशा पद्धतीने मी भरत आलेले. उन्हाळ्यामध्ये हे मटेरियल आपल्याला जास्त प्रमाणात मिळते. कार्डबोर्डचे डबे, सुकलेलं पानं. आणि बघा आता अशा पद्धतीने हे आपल्याला खतात बघा हे एक पोळीसुद्धा तुम्हाला दिसून येते. उरलेलं अन्न इकडे तिकडे न टाकता त्याचा जर उपयोग होत नसेल तर तुम्ही असे ग्रो बॅग भरण्यामध्ये घेऊ शकता. कारण आपण जसं खत तयार करतो तसेच आता हे ग्रो बॅग भरत आहे. आणि हे ग्रो बॅग भरल्यावर नंतर पावसाळा सुरू झाला, ग्रो बॅगचं रूपांतर थोडं खतात झालं, याच्यावर थोडीशी माती टाकून आपण आपल्या आवडीचे झाडं लावू शकतो. हे सुद्धा अशाच पद्धतीने भरलेली आहे ग्रो बॅग. तुम्ही बघा आता इथे ऊन इतकी जास्त आहे की दिवसभर ऊन राहते. पण हे एवढं वेस्ट मटेरियल असल्यावर, सुकलेलं पानं असल्यावर याच्यातली माती तुम्हाला दाखवते बघा किती गोळा तयार होत आहे. म्हणजे मातीत ओलावा अजूनही कायम आहे एवढ्या उन्हामध्ये. तर ह्या सुकलेल्या मटेरियलमुळे, कारण हे जे वर लेअर राहते त्याच्यामुळे ते आतमधली माती थंड ठेवते. आणि जे काही निघेल ते असं टाकत जायचं आणि ग्रो बॅग भरत राहायच्या. आणि ह्या ग्रो बॅग एकदा भरल्या, खतात रूपांतर झालं तर मग झाडाची ग्रोथ तर खूप सुंदर होते अशी. आणि खर्च काही लागत नाही. आपण इकडून तिकडून जे कचरा वाढवतो तोच कचरा टाळा आणि आपल्या बागेमध्ये त्याचा उपयोग करा. अशा पद्धतीने बघा आता ह्या आंब्याच्या बऱ्याच पेटी होत्या जमा झालेल्या आणि आता ह्या सर्व आपल्या ग्रो बॅगमध्ये जाणार आहे. आणि याचे बारीक बारीक तुकडे करून मी टाकून देणार आहे. हे खतात रूपांतर होते. जमिनीत एक पाणी होल्ड करून ठेवते उन्हाळ्याचं कार्डबोर्ड. त्याच्यामुळं तुम्ही दुसऱ्या कुंडीतसुद्धा ते उन्हानं वाचवण्यासाठी त्याचा उपयोग करू शकता. ह्या सर्व गोष्टी. आणि बघा वॉटर लिली जेव्हा मी स्वच्छता करते याच्यात शेवाळ होते आणि हे शेवाळ सर्व मी ग्रो बॅगमध्ये टाकते. हे खतात रूपांतर होण्यासाठी आपल्याला मदत करत असते आणि सिविडचं काम करत असते हे शेवाळ. त्याच्यामुळं हे शेवाळसुद्धा वाया जाऊ देऊ नका. हे तुमच्या ग्रो बॅगमध्ये टाकत जा. आणि सर्व प्रकारच्या ग्रो बॅग अशा पद्धतीने एकदा भरायला सुरुवात केली की आपल्याला आपल्या खताचा खर्च, आपल्या मातीचा खर्च हे सर्व वाचते. आणि हे काम वरच्यावर करत राहावं लागते. मात्र लेअर द्यावं लागते. ग्रीन असेल तर सुकलेलं टाका, सुकलेलं असेल तर ग्रीन टाका, थोडी माती टाका. हे एवढं केलं की खत तयार होते. हे बघा ह्या मोठ्या कॅरी मी केल्या होत्या. खूप जास्त मोठ्याने म्हणता येईल, उंचीला खूप कमी आहे. पण हे कॅरी भरताना मी काय केलं होतं, जेव्हा भाजीवाले काका वगैरे यायचे त्यांचे उरलेलं जे वेस्ट राहायचं ते फेकण्याऐवजी मी म्हणायची मला द्या, आणि मी त्या कॅरीमध्ये टाकायला सुरुवात केली होती. आणि या पपईच्या झाडानं मला तेवढाच जास्त रिझल्ट दिला आहे या कॅरीमध्ये. मागच्या वर्षीच्या काळात यांनी बऱ्याच पपया दिल्या आहे. मी त्यामध्ये 40-50 पपई मला मिळाल्या असेल सर्व आधीपासून जर म्हटलं तर. आणि आता बघा परत एक झाड मी लावून घेतलेलं आहे पपईचं या कॅरीमध्ये. आणि ते पण झाड आहे, त्याला अजून 5-6 पपई लागले. आता बघूया पावसाळा सुरू झाला ना त्याची ग्रोथ खूप झपाट्याने होणार आहे. एक केळीचं झाडसुद्धा इथं लावलं आहे कॅरीमध्ये. हे आंब्याचं निघालेलं आहे. कारण आता हे कॅरी जरी छोटी आहे तरी त्याला पसरायला अशी झाडांना जागा मिळते, म्हणून त्याच्यात ग्रोथ छान होऊ शकते. आणि एवढी मोठी कॅरी भरण्यासाठी मी अशाच गोष्टीचा उपयोग केलेला होता. ह्या आपला अंगूरचा वेल. दरवर्षी हे काम करत जायचं. उन्हाळा आला की एक सुकलेली लेअर लावायची, त्याच्यावर मातीची लेअर लावायची.
जेव्हा निघेल तेव्हा किचन वेस्ट टाकायचं. अशा पद्धतीने तुम्ही बघा खतंसुद्धा बनवू शकता. हा कोपरा पूर्णपणे खाली होता आणि खूप खोल होता, त्याच्यामुळे त्याच्यात जे काही वेस्ट निघेल ते त्या कोपऱ्यातच मी दाबत होते, त्याच्यामुळे ते पण आता उंच आली त्याची लेवल. छान लागलेली आहे आता कॅरीची. खूप खोल कॅरी होती, पण जशी जशी मी दरवर्षी टाकत गेली ना, आता आपली कॅरी भरत आली. कशी वाटली माहिती नक्की सांगा आणि धन्यवाद.